नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या MPS ॲप्टिट्यूड सिरीजच्या पुढील व्हिडिओमध्ये. आणि आजचं टॉपिक जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, आज आपण शिकणार आहोत सरळ व्याज सॉरी आज आपण शिकणार आहोत सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ह्या दोन्हींच्या सिद्धांत आणि संकल्पना. ठीक आहे, थोडं डिटेलमध्ये आपण जाणून घेऊयात की ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, दरवेळेसप्रमाणे हा जो टॉपिक आहे याला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहोत. हा पहिला पार्ट ज्यामध्ये आपण फक्त थिअरी आणि थोडं कन्सेप्ट जाणून घेऊयात, थोडेफार फॉर्म्युले वगैरे किंवा कसे प्रश्न सोडवायचे ते. आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण ॲक्च्युअल क्वेश्चन्स घेणार आहेत, थोडे सराव प्रश्न आणि थोडे ॲक्च्युअल प्रश्न जे परीक्षेमध्ये आलेले आहेत. आपल्या सिरीजमध्ये बरेचसे व्हिडिओ आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत, जसं की बॉडमास, प्रॉफिट अँड लॉसचे पण थिअरी आणि ॲक्च्युअल क्वेश्चन. ठीक आहे, तर ते तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन बघू शकता. त्याची लिंक मी व्हिडिओमध्ये टाकून देईन. आणि तुम्हाला कुठेही कधी पण काही डाऊट आल्यास तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल SR अकॅडमीवर मला किंवा माझ्या टीमसोबत रीच आऊट करू शकता. ठीक आहे, आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही कन्सेप्ट कळले नसतील तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्याला क्लिअर करूया. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. ठीक आहे, आजचा टॉपिक आहे सरळ व्याज किंवा सिंपल इंटरेस्ट आणि चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे, तर आपण पहिले सुरुवात करूयात सिंपल इंटरेस्टनी. ठीक आहे, म्हणजे सरळ व्याज किंवा त्याला आपण सिंपल इंटरेस्ट किंवा SI असं देखील लिहितो. सिंपल इंटरेस्ट आहे काय? उदाहरण, तुम्ही एका बँकेकडून 100 रुपये कर्ज घेतलं. ठीक आहे, आणि बँक म्हणली की ठीक आहे, 100 रुपये तुम्ही घ्या 3 वर्षांसाठी आणि 10% सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट. तर याचा हिशोब कसा लागणार? 3 वर्षांनी तुम्हाला कर्ज फेडायचं आहे 100 रुपयाचं जे घेतलं आहे, ही झाली आपली मुद्दल किंवा प्रिन्सिपल. तर 3 वर्षांनी तुम्ही बँकेला किती परत देणार, त्यावर किती व्याज लागणार सरळ व्याजाने? तर त्याचं कॅल्क्युलेशन अगदी सोपं असतं. 100 रुपयाचे 10% काढायचे. 100 रुपयाचे 10% होतात 10 रुपये. आणि कर्ज आहे 3 वर्षांसाठी आहे, तर पहिल्या वर्षासाठी तुमचं जे इंटरेस्ट येणार किंवा व्याज येणार ते 100 रुपयाचं 10% येणार, म्हणजेच 10 रुपये. ठीक आहे, हे तर पहिल्या वर्षात झालं. मग दुसऱ्या वर्षाला देखील 100 रुपयाचं 10% म्हणजे 10 रुपये. आणि तिसऱ्या वर्षाला देखील सेम 10 रुपये. असं करत करत तुम्ही 3 वर्षाचं बेरीज करून टोटल जे तुमचं इंटरेस्ट होणार ते होणार 30 रुपये. म्हणजे बँकेला परत देताना तुम्ही काय देणार? तुम्ही देणार प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल आणि व्याज, म्हणजेच बँकेला तुम्ही देणार 130 रुपये. ठीक आहे, तर हा एकदम सिंपल सरळ व्याजचा कन्सेप्ट झाला. दरवर्षी जेवढं तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट आहे प्रिन्सिपलवर तेवढं तुमचं व्याज लागणार. 10%, 10%, 10%, एकूण 3 वर्षाचे होणार 30 रुपये. म्हणजे बँकेला तुम्ही 3 वर्षानंतर परत करणार मुद्दल आणि व्याज, म्हणजेच 130 रुपये. ठीक आहे, हा झाला आपला सिंपल इंटरेस्टचा सरळ साधा कन्सेप्ट. यामध्ये काहीच अवघड असं नाही आहे. ठीक आहे, तर एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल की दरवर्षी तुमचं व्याज हे सारखंच लागलेलं आहे. पहिल्या वर्षी 10 रुपये होतं, दुसऱ्या वर्षी देखील 10 रुपये आणि तिसऱ्या वर्षी देखील 10 रुपये. ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवा की सिंपल इंटरेस्टमध्ये दरवर्षी व्याज जे लागतं ते सारखं लागतं, सेम. ठीक आहे, मला तुम्ही म्हणाल की बाबा जर दरवर्षी माझं 10% लागायला आहे 3 वर्षासाठी, तर मी एकदाच 10% इंटू 3 म्हणजे 30% करू शकतो का? तर चला आपण बघू, करू शकतो का. मुद्दल होती तुमची 100 रुपये. ठीक आहे, त्याचं तुम्ही काढलं 30% म्हणजे 100
टक्के म्हणजे म्हणून त्याला 100 केलं मी. तर हे केलं तुमचा इंटरेस्ट आला 30 रुपये. ठीक आहे, म्हणजे हे सारखं झालं. ठीक आहे, म्हणजे दरवर्षी 10 काढा 10%, किंवा एकदाच जेवढे वर्ष आहेत 3 × 10 = 30%, असं करा किंवा असं करा, तुमची व्हॅल्यू सेम येणार इंटरेस्टची. इथे देखील 30 रुपये आली, इथे देखील 30 रुपये आली. ठीक आहे, तर तुम्ही दरवर्षी 1, 2, 3 करत व्याज काढा. ठीक आहे, किंवा जितके वर्ष आहेत 3 × तुमचा रेट करा, n × r करा, सॉरी है ना, n × r करा. ठीक आहे, तुमचं व्हॅल्यू ही इंटरेस्टची सारखीच येणार. तर हे झालं आपलं बेसिक कन्सेप्ट. ठीक आहे, अशा प्रकारे आपण समजून घेतलं सिंपल इंटरेस्ट काय आहे. जेवढी मुद्दल तुम्ही घेतली आणि जेवढ्या वर्षांसाठी आहे, तर प्रत्येक वर्षी तुमचा व्याज जो आहे तो सारखाच लागणार, आणि 3 वर्षाची बेरीज होऊन शेवटी तुमचं 30 रुपये हा व्याज होतो. म्हणजे परत देताना तुम्ही प्रिन्सिपल आणि व्याज 130 रुपये बँकेला परत करणार. ठीक आहे, तर हे कन्सेप्ट झाली. याचाच आता एक जस्ट फॉर्म्युला बघून घेऊ आपण. फॉर्म्युला आपण मोस्टली वापरत नाही, बट आपण ते थेरी वाईज जाणून घेऊयात की सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय. ठीक आहे, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे P × N × R अपॉन 100. ठीक आहे, इथं तुमचं प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, N म्हणजे नंबर ऑफ इयर किती वर्षांसाठी आहे, आणि R म्हणजे तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट. जर आधीचं उदाहरण आपण पाहिलं, मुद्दल होती 100 रुपये, काळ होता 3 वर्ष, आणि रेट होता 10% अपॉन 100 म्हणजेच 30. तुमचं सिंपल इंटरेस्ट हे फक्त तुमचं व्याज आलं. ठीक आहे, तुमचं व्याज आलं 30 रुपये. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा सिंपल इंटरेस्टचा, P × N × R अपॉन 100. ठीक आहे, हा आपला सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला झाला. चला आपण अजून काही उदाहरण बघूयात सिंपल इंटरेस्टचे. एक उदाहरण आपण ऑलरेडी पाहिलं आहे. अजून एक बघूयात की तुम्ही बँकेकडून 4,000 रुपयांचं कर्ज घेतलं 2 वर्षांसाठी, रेट ऑफ इंटरेस्ट 20%. ठीक आहे, तर तुमचं सिंपल इंटरेस्ट किती. ठीक आहे, परत याला आपण दोन्ही वेनी करून बघूयात. पहिला म्हणजे डिरेक्ट, तुम्ही 20% 4,000 वर लावणार 800 रुपये, पहिल्या वर्षासाठी 800 रुपये. पहिल्या वर्षासाठी 800, तर दुसऱ्यासाठी पण 800च असणार, कारण दरवर्षी हे सारखं असतं. 2 वर्षानंतर तुमचा सिंपल इंटरेस्ट होणार 1,600 रुपये. ठीक आहे, हे झाली डिरेक्ट. यालाच आपण फॉर्म्युला लावूयात, P × N × R अपॉन 100. P 4,000, नंबर ऑफ इयर्स 2, रेट 20 अपॉन 100, 5, 800 × 2, 1,600. ठीक आहे, असं करा किंवा असं करा, तुमची व्हॅल्यू सेम आलेली. ठीक आहे, आणि आता ह्या गोष्टी दिल्यावर ते प्रश्न थोडेफार फिरू शकतात, की जसं की SIचा फॉर्म्युला आपण पाहिला P N R अपॉन 100. तर ते काय करू शकतात की तुम्हाला SI दिलाय, N दिलाय, R दिलाय, तर P काढायला लावतील, किंवा P आणि R दिलाय, N काढायला लावतील, SI दिलाय. ठीक आहे, तर अशा प्रकारे ते शब्दांना थोडंफार फिरू शकतात, पण बेसिक आपला जो कन्सेप्ट आहे सिंपल इंटरेस्टचा तो एवढाच. ठीक आहे, तुम्हाला जर काही कळलं नसेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्या कन्सेप्टला क्लिअर करू, नाहीतर आपल्या टेलिग्राम चॅनल SR अकॅडमीला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, ओके. आता आपण वळूयात
पुढच्या कन्सेप्टकडे, तो म्हणजे चक्रवाढ व्याज किंवा कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे, ज्याला आपण CI देखील म्हणतो. तर सगळ्यात बेसिक फरक सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टमध्ये हा आहे की सिंपल इंटरेस्टमध्ये तुम्हाला फक्त प्रिन्सिपलवर व्याज लागतो. तुम्ही पाहिलं की दरवर्षी आपली जी व्याजची अमाऊंट होती ती सारखी येत होती. बट कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय असतं? कंपाऊंड इंटरेस्टमध्ये असतं व्याजावर व्याज. ठीक आहे, व्याजावर व्याज म्हणजे तुमची जी व्याजाची रक्कम पहिल्या वर्षी येते त्यावर देखील तुम्हाला पुढच्या वर्षी व्याज द्यावं लागतं. ठीक आहे, याला जर एक्सप्लेन करायचं झालं तर कसं करणार? उदाहरण घेऊयात. तुम्ही 4,000 रुपये बँकेकडून घेतले. ठीक आहे, 2 वर्षांसाठी. इथे 10% करूयात, चला 10% कंपाऊंड इंटरेस्टवर किंवा चक्रवाढ व्याजावर. सिंपल इंटरेस्टचं तुम्हाला इथं थोडं रिकॅप देतो. जर हे सिंपल इंटरेस्ट असतं तर पहिल्या वर्षाचं व्याज असतं 400 रुपये. ठीक आहे, आणि दुसऱ्या वर्षाचं देखील असतं 400 रुपये, कारण दरवर्षी सेम असतं. पण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय होतं? कंपाऊंड इंटरेस्टमध्ये पहिल्या वर्षीचं व्याज डायरेक्ट तुम्ही प्रिन्सिपलवर 10% घेता, ते म्हणजे 40 रुपये. ठीक आहे, पण दुसऱ्या वर्षाचं जे व्याज असतं ते कंपाऊंड प्रिन्सिपलवर तर 400 रुपये, तुम्हाला प्रिन्सिपलवर तर 400 रुपये घ्यायचेच आहेत ना, 400 रुपये प्लस हे जे व्याज तुम्हाला भेटले पहिल्या वर्षाचं याच्यावर देखील तुम्हाला 10% व्याज घ्यायचं आहे, म्हणजे 40 रुपये. ठीक आहे, तर तुमचं 2 वर्षाचं कंपाऊंड इंटरेस्ट किती झालं? 400, 400, 800 आणि 40 रुपये, तर 840 रुपये. ठीक आहे, आणि 2 वर्षांचं सिंपल इंटरेस्ट किती झालं? 800 रुपये. ठीक आहे, तर हा बेसिक फरक आहे कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टमध्ये. कंपाऊंड इंटरेस्टमध्ये तुम्हाला व्याजावर देखील व्याज द्यावं लागतं, आणि हा फरक तुम्हाला दिसत असेल 2 वर्षाचा. सिंपल इंटरेस्ट जिथं 800 रुपये होत आहे तिथंच कंपाऊंड इंटरेस्ट हे 840 होत आहे. ते का बरं? ह्या 40 रुपयामुळं जे आपल्याला व्याजावर व्याज द्यावं लागलं. ठीक आहे, हा एक 2 वर्षांचा सिनॅरिओ होता. आपण आता एक 3 वर्षांचा सिनॅरिओ बघू. ठीक आहे, की जर सेम उदाहरणमध्ये, सेम एक्झाम्पलमध्ये, म्हणजेच 4,000 रुपये 10%, पण 3 वर्ष. ठीक आहे, याच्यावर आपल्याला CI काढायचं आहे. ठीक आहे, परत साईडला आपण SIचं एक्झाम्पल लिहून ठेवू. सिंपल इंटरेस्ट जर असतं तर दरवर्षी 400 रुपये, 400 रुपये आणि 400 रुपये. ठीक आहे, दर इयरला सेम. पण कंपाऊंड इंटरेस्ट काय करतं? पहिल्या वर्षी 10% कशावर? प्रिन्सिपलवर, म्हणजे 400 रुपये. ठीक आहे, दुसऱ्या वर्षी परत 10% प्रिन्सिपलवर 400 रुपये प्लस आधीच्या मिळालेल्या व्याजावर 10% म्हणजे 40 रुपये, बरोबर. तिसऱ्या वर्षी परत प्रिन्सिपलवर 10% 400 रुपये, पण आता आधीच्या मिळालेल्या सगळ्या व्याजावर देखील आपल्याला व्याज लावायचं आहे. म्हणजेच हे जे 400 भेटलेत याच्यावर देखील 10% लागणार, म्हणजे 40 रुपये. हे जे व्याज भेटले याच्यावर देखील 10% लागणार, म्हणजे 40 रुपये. आणि हे जे व्याज भेटलंय याच्यावर देखील 10% लागणार, म्हणजे 4 रुपये. ठीक आहे, आणि तसंच जर पुढे आपण चौथ्या वर्षासाठी देखील पाहिलं तर 400 प्लस 400 प्लस याचं इथे येणार, याचं इथे येणार, याचं इथे येणार.
प्लस 1 2 3 या तिघांचे देखील येणार 1 2 3. ठीक आहे. तर असं आपलं जे आहे ते कंपाऊंड इंटरेस्ट लागतं. ठीक आहे. सध्या आपण 3 वर्षावरच फोकस करूयात. तर 3 वर्षाचं जे आहे ते कंपाऊंड इंटरेस्ट किती झालं? 400 400 400 1200 प्लस 80 प्लस 44 म्हणजे हे झालं 1280 आणि 44 म्हणजे 1322 रुपये. ठीक आहे. आणि हे झालं 1200. ठीक आहे. आणि हा झाला दोन्ही मधला फरक 3 वर्षांचा. ठीक आहे. परत एकदा 3 वर्षाचा कन्सेप्ट व्यवस्थित सांगतो. पहिल्या वर्षी प्रिन्सिपलवर 10% 400 रुपये. दुसऱ्या वर्षी प्रिन्सिपलवर 10% 400 रुपये प्लस ह्या व्याजावर 10% 40 रुपये. तिसऱ्या वर्षी परत प्रिन्सिपलवर 10% 400 रुपये. नंतर ह्या किमतीवर 10% 40 रुपये प्लस ह्या किमतीवर 10% 40 रुपये प्लस ह्यावर 10% 4 रुपये. ठीक आहे. हा झाला आपला 3 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे. आता इथं जर तुम्ही एक पॅटर्न पाहिला असेल तर तो पॅटर्न मी सांगून देतो. ठीक आहे. ठीक आहे. एक पॅटर्न तुम्ही पाहिला असेल 3 वर्षांसाठी. हे केलं 3 वर्ष. ठीक आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती सारखी खाली रिपीट होती 400 400. ठीक आहे. प्लस याचं 10% इथे 40. ही जी व्हॅल्यू होती ती खाली 2 वेळा रिपीट होत होती सारखी प्लस याचं 10% 4 रुपये. ठीक आहे. म्हणजेच एक गोष्ट आपल्याला काय ऑब्झर्व झाली की हा जो पट्टा आहे हा सारखी व्हॅल्यूचा आहे, हा देखील सारख्या व्हॅल्यूचा आहे आणि हा एक वेगळा आहे. ठीक आहे. हा एक वेगळा. ठीक आहे. हा पॅटर्न दाखवण्याचा हेतू असा की हा पॅटर्न आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला मदत करणार. ठीक आहे. हा पॅटर्न लक्षात ठेवा की 3 वर्षाचा जर दिला असेल तर हा एक पॅच सारखा असतो, हा एक पॅच सारखा गोष्टींचा असतो आणि हा एक पॅच एक वेगळा असतो. हा 3 वर्षांसाठी झाला. ठीक आहे. अजून एक गोष्ट जी आपण ऑब्झर्व करू शकतो की सिंपल इंटरेस्ट असो किंवा कंपाऊंड इंटरेस्ट हा दोन्ही पहिल्या वर्षांसाठी सारखा असतो. ठीक आहे. हे एक गोष्ट लक्षात ठेवा जी आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला कामी येणार आहे. ठीक आहे. आणि आता एक अजून एक कन्सेप्ट राहिला शेवटचा, तो म्हणजे सी आय आणि एस आयचं डिफरन्स किंवा फरक. ठीक आहे. हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे कारण याच्यावर बरेचसे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये आलेले आहेत. ठीक आहे. परत एक एक्झाम्पल घेऊयात आपण, तोच 4000 रुपये 2 वर्ष 10%. सी आय आणि एस आय मधला आपल्याला फरक काढायचा आहे. ठीक आहे. तो किती? ठीक आहे. सिंपल इंटरेस्ट परत सोपं. पहिल्या वर्षी 10% 4000चं 400 रुपये, दुसऱ्या वर्षी देखील 400 रुपये. कंपाऊंड इंटरेस्ट पहिल्या वर्षी 4000चं 10% 400 रुपये, दुसऱ्या वर्षी सेम व्हॅल्यू खाली येणार 400 प्लस याचं 10% 40 रुपये. ठीक आहे. आता तुम्ही जर बघाल तर हा पॅच इथला आणि हा पॅच सारखा आहे. ठीक आहे. सॉरी एक सेकंड, थोडं व्यवस्थित करतो याला. हा पॅच आणि हा पॅच हा सारखा आहे. म्हणजेच एस आय हे आपलं सी आय झालं. ठीक आहे. सी आय एस आय आणि सी आय मधला फरक हा झाला. ठीक आहे. लॉजिकली. ठीक आहे.
म्हणजे 2 वर्ष जर कालावधी असेल तर एस आय आणि सी आयचा डिफरन्स हा येणार. म्हणजे तुम्हाला सगळं कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही आहे. तुम्ही सरळ सी आय घ्यायचा, ही व्हॅल्यू काढायची, 2 वर्षासाठी तोच फरक येणार. हा लॉजिकली झाला. जर व्हॅल्यू घेतल्या तर बघा तुम्ही, हे येतं 800 रुपये आणि हे येतं 840 रुपये. ठीक आहे, म्हणजे फरक किती झाला? 40 रुपयांचा दोन्हीमध्ये. ठीक आहे, म्हणजे हीच व्हॅल्यू झाली. ठीक आहे, हा झाला 2 वर्षासाठीचा. ठीक आहे, 2 वर्षांसाठीचा जो फरक येणार एस आय आणि सी आयमध्ये तो एवढा येणार. ठीक आहे, पण जर 3 वर्ष दिलेलं असेल तर कसं? परत एक्झाम्पल घेऊ. 4000 रुपये, 3 वर्ष, 10%. ठीक आहे, क्वेश्चन तेच, सी आय आणि एस आय मधील फरक. ठीक आहे, एस आय इथे काढणार. पहिल्या वर्षी 400 रुपये, दुसऱ्या वर्षी 400 रुपये, तिसऱ्या वर्षी 400 रुपये. ठीक आहे, आता सी आय बघूयात. पहिल्या वर्षी 400 रुपये, दुसऱ्या वर्षी प्रिन्सिपलवर 10% 400, ह्या व्याजावर 10% 40, तिसऱ्या वर्षी प्रिन्सिपलवर हे तर फिक्स असणार, ह्यावर 10% 40 प्लस ह्यावर 10% 40 प्लस ह्यावर 10% 4. ठीक आहे, परत लॉजिकली पाहिलं तर हा जो ब्लॉक आहे हा आणि हा सारखा आहे, दोन्हीकडे सेम आहे. म्हणजे जर कोणी आपल्याला सी आय आणि एस आय मधील फरक विचारला तर तो काय येईल? तो येणार हा वाला ब्लॉक. ठीक आहे, तर किती झाला तो? 40, 80, 120, 124 रुपये. ठीक आहे, सी आय आणि एस आय मधील फरक किती? 124 रुपये. ठीक आहे, कॅल्क्युलेट करून बघूयात की बरोबर येतं का. 800, 1200 आणि हे किती आहे? 1200 प्लस 124, 1320, 1324 रुपये. ठीक आहे, ह्या दोन्हीमधला फरक झाला 124 रुपये. ठीक आहे, हा उदाहरण घेण्याचं कारण एकच की सी आय आणि एस आय फरक या कन्सेप्टवर आपल्या परीक्षेत बरेचसे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, आणि जर तुम्हाला हा पॅटर्न माहीत असेल, सिम्पल इंटरेस्ट तर सारखं असतं दरवर्षी, तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर कंपाऊंड इंटरेस्ट आलं तर 3 वर्षासाठी आपण असं काढतो. ठीक आहे, आणि फरक काढायचा असेल तर हा जो सेक्शन आहे तो आपला फरक येतो 3 वर्षांसाठी. आणि जर 2 वर्ष असेल तर फक्त एवढा ब्लॉक असतो जिथं आपण 2 वर्षाचा सी आय आणि एस आयमध्ये फरक काढतो. ठीक आहे, अजून एक जायच्या आधी एक शेवटची कन्सेप्ट तुम्हाला सांगून ठेवतो, ज्याने तुम्हाला प्रश्न सोडवण्यात अजून मदत होऊ शकते. तो म्हणजे असा की जर सिम्पल इंटरेस्टची गोष्ट चालली आहे, ठीक आहे, आणि कोणी जर तुम्हाला म्हणलं असेल की एका रकमेवर 2 वर्षांसाठी सिम्पल इंटरेस्ट 1200 रुपये आला आहे. ठीक आहे, 2 वर्षांसाठी सिम्पल इंटरेस्ट 1200 रुपये आला आहे आणि त्याचं रेट ऑफ इंटरेस्ट 10%, तर प्रिन्सिपल किती? ठीक आहे, प्रिन्सिपल किंवा मुद्दल किती? तुम्ही फॉर्म्युलाने पण हे करू शकता, PNR अपॉन 100 इज इक्वल टू SI. असं नसेल करायचं तर अजून तुम्ही करू शकता की जर 2 वर्षाचा, इथं N लिहून ठेवतो मी 2 वर्ष, की जर 2 वर्षांचा सिम्पल इंटरेस्ट 1200 आहे तर आपण पाहिलं आहे दरवर्षी सिम्पल इंटरेस्ट सारखा असतो. 2 वर्षांचा जर 1200 आहे तर एका वर्षाचा झाला 600 रुपये. ठीक आहे, आणि 600 प्रिन्सिपलचा 10% आहे, म्हणजे तुमचा प्रिन्सिपल झाला 6000 रुपये. ठीक आहे, सध्या ही कन्सेप्ट तुम्हाला खूप सोपी वाटत असेल, पण पुढे आपण जेव्हा याचे प्रश्न बघू तेव्हा ह्या फॉर्म्युला वापरण्याची देखील तुम्हाला गरज पडणार नाही. आपण बिना फॉर्म्युला वापरताच प्रश्न सोडवता यावेत
म्हणून ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगून ठेवली, की जर 2 वर्षांचं किंवा 3 वर्षांचं सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे, तर आपण त्याला 1 वर्षाचं काढण्यासाठी त्याला सरळ आपण 2 किंवा 3 नी भागणार आणि त्यानी आपण प्रिन्सिपल काढणार किंवा जे काही आपल्याला प्रश्नांनी विचारलेलं आहे ते आपण काढणार. ठीक आहे. तर जर व्हिडिओ बंद करायच्या आधी जर आपल्याला एक समरी द्यायची असेल तर ती आपण अशी देणार की सिंपल इंटरेस्ट दरवर्षी सारखा असतो. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला असतो PNR/100. ठीक आहे. आणि तुम्ही दरवर्षीप्रमाणे असं करून 3 वेळा काढा किंवा N×R करून एकदाच काढा, व्हॅल्यू ही सारखी येते, जसं की आपण एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं. आणि तेच जर आपण कंपाऊंड इंटरेस्टचं पाहिलं तर फर्स्ट इयर CI अँड SI सेम असतात. ठीक आहे. पहिल्या वर्षी दोन्ही सेम असतात. आणि दुसरं सगळ्यात मेन कंपाऊंड इंटरेस्टचं म्हणजे हे व्याजावर व्याज असतं. ठीक आहे. ही कन्सेप्ट आणि शेवटी आपण CI अँड SI डिफरन्स ही महत्त्वाची कन्सेप्ट पाहून घेतली. ठीक आहे. जी आपल्याला प्रश्न सोडवण्यामध्ये कामाला येणार आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण आज पाहिल्यात आणि ह्याच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ह्याच गोष्टी वापरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेणार आहोत, जे आपल्याला परीक्षेमध्ये कदाचित येऊ शकतात किंवा आलेले आहेत. असं आपण ते घेणार आणि हा टॉपिक आपण क्लोज करणार, ज्याने की तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला तर तो सोडवता आला पाहिजे. ठीक आहे. ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम ग्रुपला सबस्क्राईब करा. काही प्रॉब्लेम असेल किंवा कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर कमेंटमध्ये कळवा आणि आपण त्याला सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. तर भेटूया आपल्या पार्ट 2मध्ये CI आणि SIच्या, आणि तिथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडूयात. तोपर्यंत बाय.